नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेची जी काही 18 तारखेला जी काही परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर त्यासाठी आपण जी के या विषयावरील म्हणजे सामान्य ज्ञान व बँकिंग या विषयावर जे 20 प्रश्न विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये, तर त्याची प्रश्नपत्रिका क्रमांक 3 येथे आपण बघणार आहोत. याच्या आधी 2 प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो आपण अपलोड केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बँकिंग संबंधित सुद्धा 2 व्हिडिओ आपण आपली इथं अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईलच. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आज आपण इथे एकूण 20 प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये बँकिंगच्या संबंधित, सामान्य ज्ञानच्या संबंधित व चालू घडामोडी जे प्रश्न असतात चालू घडामोडीचे, तर ते प्रश्न आपण इथे बघणार आहोत. आणि चालू घडामोडीचे जे प्रश्न विचारले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते बँकिंगनुसारच आपण इथे घेतलेले आहेत. म्हणजेच IBPS पॅटर्ननुसार जे काही बँकेच्या परीक्षेत प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीचे, तशाच प्रकारचे. तर चला तर मग पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न आहे, मिठाचा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी सुरू झाला? मिठाचा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी सुरू झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की मिठाचा जो सत्याग्रह आहे हा कोणी सुरू केला होता? तर महात्मा गांधी यांनी जे आहेत हा मिठाचा सत्याग्रह सुरू केलेला होता. तर हा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 1930 या साली विद्यार्थी मित्रांनो. काय तर मिठाचा जो सत्याग्रह आहे तो सुरू झालेला होता. साबरमती या आश्रमापासून जे आहेत या मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात झालेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. मुंबईमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? मुंबईत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना हे कधी झाली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 1920 या वर्षी मुंबईमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झालेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात जास्त रेशीम उत्पादक राज्य कोणते? म्हणजेच भारतात सर्वात जास्त रेशीम उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? म्हणजेच जे काही सिल्कचं जे काही प्रोडक्शन आहे सर्वात जास्त हे कोणत्या राज्यात होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं एक बरोबर उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक ए, कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त रेशीम उत्पादन होते. म्हणजेच कर्नाटक हे राज्य भारतामध्ये रेशीम उत्पादनामध्ये काय तर अग्रेसर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? बघा संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संसदेमध्ये 2 प्रकारचे सभागृह आहेत. एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं आहेत राज्यसभा. तर बघा यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच राज्यसभा जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काय तर संसदेचं एक कायमस्वरूपी सभागृह आहेत, राज्यसभा. तर प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला जातो? तर याच्यामध्ये बघा इथे 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपले जर बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच कलम 61 अंतर्गत भारतीय संविधानाच्या म्हणजेच कलम 61च्या अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतीवर जे महाभियोग चालवला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, सघन कृषी जिल्हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? सघन कृषी जिल्हा कार्यक्रम जो आहे हा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 1960 ते 61 या वर्षासाली जे आहेत सघन कृषी जिल्हा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती, जे की हरित क्रांती जी झाली होती भारतामध्ये, त्या हरित क्रांतीचाच एक भाग जो आहे तो सघन कृषी जिल्हा कार्यक्रम आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, भारतात नियोजन कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कोणाला जाते? म्हणजे सर्वप्रथम जे काय आपले इथे 5-5 वर्षाची जे काही प्लॅनिंग कमिशन जे नेमण्यात आली होती आतापर्यंत 2017पर्यंत, तर ते जे नियोजन आयोग आहे किंवा नियोजनाची जी संकल्पना आहे सर्वप्रथम ही कोणी मांडली होती? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच विश्वेश्वरैया हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, कोणता प्रोग्राम हा संगणकाच्या विविध भागांवर नियंत्रण ठेवतो आणि वापरकर्त्याला त्याच्याशी संवाद साधण्याची परवानगी देतो?
कोणता प्रोग्राम हा संगणकाच्या विविध भागांवर नियंत्रण ठेवतो. म्हणजेच याच्यापैकी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो की संगणकाचे जेवढे काही ऑपरेशन आपण परफॉर्म करतो त्याच्यावर तो नियंत्रण ठेवतो आणि त्याच्याशी संवाद साधण्याची काय तर परवानगी देतो. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम. बघा ऑपरेटिंग सिस्टीमच जी असते हे काय तर कम्प्युटरचा काय मेन प्रोग्राम असतो जो की इतर जे प्रोग्राम असते कम्प्युटरचे त्याला हँडल करण्याचं काम करतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, हवेतील ध्वनीचा वेग हा प्रति सेकंद 332 मीटर प्रति सेकंद इतका आहे. जर त्याच्यामध्ये आपण दाब दुप्पट केला तर ध्वनीचा वेग जो आहे याच्यावर कोणता परिणाम घडेल. तर याचं बरोबर उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 332 मीटरच असेल. कारण ध्वनीचा जो वेग असतो त्याच्यावर दाबाचा कोणत्याच प्रकारचा फरक पडत नाही, म्हणून येथे जो की वेग असतो हा वेग जशाच तसा राहील. म्हणून आपलं उत्तर जे असणार ते ऑप्शन क्रमांक बी असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, गोल जीवाणूला काय म्हणतात. गोल जे जीवाणू असतात तर त्या जीवाणूला काय म्हणतात. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच कॉकस असं म्हटलं जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यानुसार म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार विनिमय पत्रासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक नाही. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यानुसार विनिमय पत्र जे असते म्हणजेच जे एक्सचेंज लेटर जे असते त्यासाठी आपण याच्यासाठी कोणती अट जी आहे याच्यापैकी आवश्यक नाही. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, त्यामध्ये बिनशर्त वचन असले पाहिजे. हे जे शर्त आहे किंवा ही जी अट आहे ही अट विनिमय पत्रासाठी म्हणजेच जे आपण बिल ऑफ एक्सचेंज घेतो तर बिल ऑफ एक्सचेंजसाठी यापैकी जे काही बी नंबरची जी अट आहे त्यामध्ये बिनशर्त वचन असले पाहिजे ही जी शर्त असते किंवा ही अट अमान्य आहेत. म्हणून याचं आपलं बरोबर उत्तर काय असेल तर बी असेल. इतर ज्या काही 4 अटी दिलेल्या आहेत त्या अटी त्यासाठी असतात, त्याच्यामुळे यामध्ये जे बी उत्तर असेल आपलं ते खरं असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, कॅश क्रेडिट खाते NPA होईल जर ते. बघा इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. ह्या 5 ऑप्शनपैकी एक उत्तर असेल की जे कॅश क्रेडिट खाते जे असते ते कॅश क्रेडिट खाते NPA कधी होते. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए, 90 दिवसापेक्षा जास्त काळ जर ते निष्क्रिय राहिले तर कॅश क्रेडिट खाते जे असते ते काय तर NPA होत असते. कॅश क्रेडिट खाते जे विद्यार्थी मित्रांनो हे 90 दिवसापेक्षा जास्त काळासाठी जर इनॅक्टिव्ह असले किंवा निष्क्रिय राहिले तर ते काय तर NPA होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, NEFT ही एक देशव्यापी पेमेंट सिस्टीम आहे जी सिंगल टू सिंगल फंड ट्रान्सफरची सुविधा देते. यामध्ये एफचा अर्थ काय आहे. NEFT हे एक पेमेंटची सिस्टीम आहे म्हणजेच आपण NEFT हे एक पेमेंट करण्याची जे की डिजिटल माध्यम आहे. तर याच्यापैकी जो एफ आहे ह्या एफचा अर्थ काय आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच फंड. तर याच्यामध्ये एफचा अर्थ हा फंड असेल आणि पूर्ण जे NEFT याचा अर्थ आहेत नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असा असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, भारतीय भागीदारी संस्था कायदा हा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला. भारतीय भागीदारी संस्था कायदा जो आहे हा कोणत्या साली पारित करण्यात आला. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 1932 या वर्षी भारतीय भागीदारी संस्था कायदा जो आहे तो पारित करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान किती सभासदाची आवश्यकता असते. म्हणजे मिनिमम सदस्य जे असते सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी ते कितीची आवश्यकता आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 2, मिनिमम 2 सदस्याची काय तर आवश्यकता असते आणि मॅक्झिमम 50. तर मॅक्झिममसुद्धा लक्षात ठेवायचं आहे, मॅक्झिमम 50 सदस्य आणि मिनिमम 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र याद्वारे तयार करण्यात आलेली जे साथी नावाचं जे पोर्टल आहे. तर बघा कृषी आणि शेतकरी किंवा किसान कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय सूचना केंद्राद्वारे तयार आणि राष्ट्रीय सूचना केंद्र या दोघांद्वारे तयार करण्यात आलेलं एक साथी नावाचं एक पोर्टल आहे.
या साती पोर्टलमधील जे टी आहे या टीचा अर्थ काय आहे तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं. येथे 5 ऑप्शन दिलेले आहेत, ज्यामध्ये ऑप्शन ए आहे ट्रॅकिंग, ऑप्शन बी आहे ट्रेसेबिलिटी, ऑप्शन सी आहे ट्रान्सफर, ऑप्शन डी ट्रान्सफरकेशन, ऑप्शन ई ट्रान्सप्लांट. तर ह्याच्यापैकी ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच ट्रेसॅबिलिटी. तर या साती पोर्टलचं पूर्ण रूप आहेत सीड ट्रेसेबिलिटी ऑथेंटिकेशन अँड हॉलिस्टिक इन्व्हेन्शन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे साती पोर्टल आहेत, हे साती पोर्टल आहे काय मुख्य म्हणजे त्याचं मुख्य उद्देश काय तर बघा, जे साती पोर्टल आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्याचा जो प्रसार आहे हा रोखण्यासाठी आणि संपूर्ण बियाणे किरकोळ विक्रीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी. म्हणजेच काय तर जे बनावट बियाणे विकण्याचा जे प्रयत्न केला जातो विद्यार्थी मित्रांनो मार्केटमध्ये, आणि जे काही आपण किरकोळ जे काही आपण दुकानातनी म्हणजेच लहान दुकानामध्ये जे आपण जेव्हा बियाणे विकत घ्यायला जातो, तर त्याचं डिजिटलायझेशन होण्यासाठी काय तर साती पोर्टल जे विद्यार्थी मित्रांनो ते लॉन्च करण्यात आले आहेत. म्हणजेच जे का आपण शेतीमध्ये जे काही बियाणाचा वापर करतो ते बियाणे खरे आहे की नाही हे या डिजिटल माध्यमातून म्हणजे या साती पोर्टलवरून तुम्हाला कळेल. आणि प्रत्येक जे काही चिल्लर दुकान आहे लहान लहान, त्या प्रत्येक दुकानाचं डिजिटलायझेशन करण्यासाठी सुद्धा या पोर्टलचा मुख्य उपयोग होतो. तर मुख्य उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो याचा, तर निकृष्ट दर्जाचे जे काही बियाणे आहे याचा प्रसार रोखण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहेत. आणि याचं पूर्ण रूप आहेत सीड ट्रेसॅबिलिटी ऑथेंटिकेशन अँड हॉलिस्टिक इन्व्हेन्शन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, MOSPIच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2025मध्ये CPI द्वारे म्हणजे 2025मध्ये CPI द्वारे मोजला जाणारा भारताचा किरकोळ महागाई दर किती आहे. म्हणजेच बघा, MOSPIच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2025मध्ये जो काही भारताचा जो काही CPI आहे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, म्हणजेच भारताचा जो काही किरकोळ महागाई दर जो आहे तो किती आहे डिसेंबर 2025च्या कंडिशनपर्यंत. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच 1.33 इतका जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा डिसेंबर 2025चा CPI रेट आहे. म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक जो असतो, म्हणजेच त्याला आपण भारताचा किरकोळ महागाई दर जो आहे तो किती आहे तर 1.33% इतका आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, वर्ल्डलाईन इंडियाच्या अहवालानुसार 2025च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये भारतातील UPIच्या व्यवहाराबाबत खालील विधानांचा विचार करा. बघा 2025ची जे काही तिसरं जे क्वार्टर आहे म्हणजे तिसरं जे काही तिमाही आहे, या तिसऱ्या तिमाहीमध्ये वर्ल्डलाईन इंडियाच्या अहवालानुसार याच्यामध्ये UPI व्यवहार जे झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या संबंधित काही इथे विधाने दिली आहेत. यापैकी आपल्याला कोणते विधाने हे बरोबर आहेत ते ओळखायचे आहेत. बघा आपलं पहिलं विधान आहे UPI व्यवहाराचे जे प्रमाण आहे ते 59.33 अब्जापर्यंत पोहोचले, ज्यात वार्षिक 33.5% एवढी नोंद केली आहे. त्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक 2, UPI व्यवहारांचे मूल्य वार्षिक 15% वाढून 74.84 ट्रिलियन झाले, ज्यात 709 दशलक्ष सक्रिय UPI QR कोड होते, जे की जुलै 2024पासून याच्यामध्ये 21%ची वाढ झालेली आहे. त्यानंतर बघा UPI व्यवहाराच्या सरासरी व्यवहार आकार म्हणजेच ॲव्हरेज तिकीट साईज जो असतो हा कमी होऊन 1262 इतका झाला, जो कमी मूल्याच्या दैनिक पेमेंटसाठी वाढलेल्या वापराचे काय तर प्रतिबिंब दर्शवतो. तर बघा यापैकी आपलं 3 याच्यामध्ये विधाने दिली आहेत. यापैकी कोणती विधाने जे आहेत UPIच्या व्यवहारासंबंधित बरोबर आहेत, तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच विधान 1 आणि विधान 3 याच्यामध्ये बरोबर आहेत, तर विधान 2 जे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हे चुकीचं आहेत. तर विधान 1 आहेत UPI व्यवहाराचे प्रमाण हे 59.33 अब्जापर्यंत पोहोचले, ज्यात वार्षिक 33.5% इतकी वाढ नोंदवली गेली. आणि विधान 3 आहेत UPI व्यवहारांचा सरासरी व्यवहार आकार म्हणजेच याच्यामध्ये ATS काय तर ॲव्हरेज तिकीट साईज
ॲव्हरेज तिकीट साईज जो असतो तो कमी होऊन किती झालेला आहे, 1262 रुपये इतका झाला आहे. तर याच्यामध्ये हे दोन विधाने जे विद्यार्थी मित्रांनो काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, IPL 2026मध्ये म्हणजेच 2026मध्ये जे IPL होणार आहेत, या IPL 2026साठी सर्वात महागडा खेळाडू हा कोण ठरलेला आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कॅमेरून ग्रीन जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा IPL 2026साठीचा सर्वात महागडा खेळाडू जो आहे तो ठरलेला आहे. तर हा जो खेळाडू आहे हा कोणत्या देशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा आहेत ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न आणि शेवटचा, 2026मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे. तर बघा 26 जानेवारी 2026 जे प्रजासत्ताक दिन आहे 2026चा, यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेलं होतं, किंवा यावर्षी 2026मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोण हे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत. याच्यामध्ये 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. हे जे दोन व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून काय तर आमंत्रित करण्यात आलेले होते. उत्तर पुन्हा एकदा ऐका, ऑप्शन क्रमांक एमध्ये उर्सुला वॉन डेर लेन आणि अँटोनियो कोस्टा. तर बघा अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.